कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी पर्व 2 भाग 6. सकाळचे 6 वाजले होते. देशमुख बंगल्यात नेहमीप्रमाणे आजींच्या मंत्रोच्चाराने दिवसाची सुरुवात झाली. अन्वी उठून तयार झाली आणि किचनमध्ये आईला मदत करू लागली. आर्यन अजूनही काल रात्री आलेल्या लिफाफ्याकडे पाहत होता. त्याने तो उघडला नव्हता. गणपत काकांनी दिलेलं पाकिट आणि हा लिफाफा दोन्ही त्याच्या टेबलावर ठेवलेले होते. अन्वी खोलीत आली. अहो, अजून तयार नाहीत? आर्यन तिच्याकडे पाहत असला. तयार होतोय. खोटं. तुम्ही पुन्हा विचार ठरवला आहात. ती त्याच्याजवळ बसत म्हणाली. आर्यनने तिचा हात हातात घेतला. आज काही महत्त्वाचं होणार आहे असं वाटतंय. अन्वी म्हणाली. मग देवाचं नाव घ्या आणि सुरू करा. आर्यनने आधी गणपत काकांनी दिलेलं छोटंसं पॅकेट उघडलं. आत एक जुनी चावी होती आणि एक छोटासा कागद. त्यावर लिहिलेलं होतं, ही चावी खोली क्रमांक 7ची नाही, पण खोली क्रमांक 7 पर्यंत पोहोचण्याचा मार्ग उघडते. त्याखाली अजून एक ओळ होती. जुन्या वाड्याच्या अंगणात असलेला वडाच्या झाडाखाली शोध. आर्यनने तो कागद मनीषला फोनवर फोटो काढून पाठवला. तेवढ्यात त्याने दुसरा लिफाफा उघडला. आत फक्त एक निमंत्रण पत्र होतं. त्यावर लिहिलेलं होतं, आज संध्याकाळी 7 वाजता रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये उद्योगपतींचा सन्मान सोहळा. प्रमुख पाहुणे आर्यन देशमुख. खाली लाल शाईत एक ओळ लिहिलेली होती, कधी कधी सन्मानाच्या मंचावरच सर्वात मोठा विश्वासघात होतो. आर्यन काही क्षण त्या वाक्याकडे पाहत राहिला. खाली नाश्त्याच्या टेबलावर सगळे जमले होते. जयने पोहे खात म्हणाला, दादा, आज संध्याकाळी पार्टी आहे, म्हणजे मी नवीन ब्लेझर घालणार. अंजू लगेच म्हणाली, पहिल्यांदा इस्त्री तरी कर. माझं व्यक्तिमत्वच एवढं भारी आहे की ब्लेझरकडे कोणी बघत नाही. जय म्हणताच सगळे हसू लागले. मनीष आणि नैना तेवढ्यात आले. नैना म्हणाली, आर्यन, काल रात्री मी त्या संरक्षण चिन्हाचा पुन्हा शोध घेतला. एक गोष्ट मिळाली आहे. तिने लॅपटॉप उघडला. स्क्रीनवर तेच चिन्ह दिसत होतं. त्याखाली एक नाव होतं, द गार्डियन सर्कल. ही काय संस्था आहे? बाबांनी विचारलं. नैना म्हणाली, संस्था नाही, 50 वर्षांपूर्वी तयार झालेला गुप्त गट, ज्यांचं एकच काम होतं, काही विशिष्ट कागदपत्रांचं संरक्षण. आर्यन गंभीर झाला. म्हणजे ब्लॅक फाईलचं रक्षण करणारे लोक? हो, आणि त्या गटात वसंतराव देशमुखांचं नाव होतं. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात रॉबिन धावत आला. सर, बाहेर एक पत्रकार आला आहे. म्हणतो आजच्या कार्यक्रमाबद्दल इंटरव्ह्यू हवा आहे. आर्यन बाहेर गेला. पत्रकाराने 2-3 साधे प्रश्न विचारले आणि शेवटी अचानक म्हणाला, सर, एक अफवा आहे की देशमुख ग्रुपच्या तिजोरीत अजूनही अशी एक फाईल आहे ज्यामुळे अनेक मोठ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. यावर काय म्हणाल? आर्यनच्या चेहऱ्यावरचा भाव क्षणभर बदलला, पण त्याने स्वतःला सावरलं. अफवांना उत्तर देणं माझ्या स्वभावात नाही. पत्रकार निघून गेला. पण दूर उभी असलेली नैना मात्र त्यांच्याकडे संशयाने पाहत होती. ती हळू आवाजात मनीषला म्हणाली, हा पत्रकार नव्हता? मग? मनीषने विचारलं. नैना म्हणाली, मी याचा चेहरा आधी पाहिला आहे. रुद्रप्रतापच्या नेटवर्कमध्ये तो पत्रकाराच्या वेशात माहिती गोळा करतो. मनीषने लगेच आर्यनकडे पाहिलं. त्या क्षणी तो माणूस गाडीत बसून निघून गेला होता. आर्यनने गाडीचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला, पण नंतर प्लेटवर चिखल लावलेला होता. आर्यनच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच शांत पण निर्धाराचं स्मित उमटलं. खेळ सुरू झाला आहे आणि यावेळी चाल आपली असेल. आर्यनने घड्याळात पाहिलं. संध्याकाळच्या कार्यक्रमाला अजून काही तास बाकी होते. तो हॉलमध्ये आला. मनीष, आज संध्याकाळच्या कार्यक्रमाला आपण सगळे जाणार आहोत, पण प्रत्येकजण सावध राहील. मनीषने मान हलवली. ओके दादा. नैना म्हणाली, मी आधीच हॉटेलची सिक्युरिटी आणि CCTV नेटवर्क तपासते. रॉबिनही म्हणाला, मी माझ्या टीमला तिथे आधी पाठवतो. आर्यनने समाधानाने मान हलवली. दुपारचं जेवण झाल्यावर अन्वी वरच्या खोलीत कपाट आवरत होती. आर्यन शांतपणे मागून आला. काहीही न बोलता त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवला. अन्वी दचकली. अहो, कुणी पाहिलं तर? आर्यन हसला. माझ्या बायकोला मिठी मारायला परवानगी घ्यावी लागते का? अन्वी लाजून म्हणाली. तसं नाही. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. आज दिवसभर फक्त काम, मीटिंग आणि सस्पेन्स. तुझ्यासोबत 2 मिनिट बसावंसं वाटलं. अन्वी त्याच्याकडे वळली. मग बसा ना. दोघे खिडकीजवळ बसले. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. अन्वीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. एक वचन द्या. ती म्हणाली. कसलं? कितीही मोठं संकट आलं तरी स्वतःला एकटं समजणार नाही. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला. वचन? पण तूही माझ्यापासून काही लपवणार नाहीस.
अन्वीने हसत त्याच्या हातावर आपला हात ठेवला. पक्क. तेवढ्यात खाली जयचा मोठा आवाज आला. वहिनी, दादा, लवकर खाली या. दोघेही खाली आले. जय आरशासमोर उभा राहून नवीन ब्लेझर घालून पोज देत होता. कसा दिसतोयस? अंजूने त्याच्याकडे पाहिलं आणि हसू आवरलं नाही. ब्लेझर भारी आहे, पण त्याचा टॅग तरी काढ. जयने मागे हात नेला. खरंच टॅग तसाच लटकत होता. सगळे मोठ्याने हसू लागले. जय म्हणाला, मी मुद्दाम ठेवलाय, ओरिजिनल आहे हे कळायला. बाबा हसत म्हणाले, तुझ्या कल्पनांना तोड नाही. संध्याकाळी सगळे रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल रोषणाईने उजळून निघालं होतं. अनेक उद्योगपती, पत्रकार आणि मान्यवर तिथे उपस्थित होते. आर्यन आणि अन्वी एकत्र आत आले तसे अनेक कॅमेरे त्यांच्या दिशेने वळले. एका पत्रकाराने विचारलं, सर, या नवीन प्रोजेक्टबद्दल काय सांगाल? आर्यनने शांतपणे उत्तर देत होता, तर अन्वी बाजूला उभी राहून सगळं पाहत होती. दुसऱ्या बाजूला मनीष आणि नयना संपूर्ण हॉलवर नजर ठेवून होते. नयना अचानक थांबली. मनीष, काय झालं? डाव्या बाजूला निळ्या सूटमध्ये उभा असलेला माणूस दिसतोय. मनीषने तिकडे पाहिलं. हो, नयना म्हणाली, हा तोच आहे. आज सकाळी पत्रकार बनून बंगल्यावर आला होता. मनीषने काही बोलणार इतक्यात तो माणूस गर्दीत मिसळून पुढे निघून गेला. चल. दोघे त्याच्या मागे गेले. स्टेजवर आर्यनचा सत्कार सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांनी त्याला सन्मानचिन्ह दिलं. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमला. पण टाळ्यांच्या गजरातही आर्यनची नजर सतत सभोवताली फिरत होती. त्या क्षणी हॉटेलच्या कंट्रोल रूममध्ये एक अनोळखी व्यक्ती संगणकासमोर बसली होती. त्याने काही बटन दाबली. हॉलमधील सर्व CCTV कॅमेरे एकामागून एक काही सेकंदासाठी बंद झाले. नयना तिच्या मोबाईलकडे पाहतच दचकली. मनीष, CCTV ऑफलाईन झालेत. मनीषने लगेच आर्यनकडे पाहिलं आणि त्या क्षणी स्टेजच्या मागच्या पडद्यामागून काळ्या कपड्यातला एक माणूस सावकाश पुढे सरकू लागला. मनीषने क्षणाचाही विलंब न करता आर्यनकडे धाव घेतली. दादा, स्टेजच्या मागे कुणीतरी आहे. आर्यनने मागे वळून पाहिलं, पण तोपर्यंत तो काळ्या कपड्यातला माणूस पडद्यामागून बाहेर आला आणि हातातलं एक छोटंसं पॅकेट स्टेजवर फेकून गर्दीत मिसळला. त्याला पकडा. रॉबिन ओरडला. सिक्युरिटी गार्ड्स त्याच्या मागे धावले. मनीष आणि नयनाही त्याच्या मागे पळाले. तो माणूस हॉटेलच्या किचनमधून मागच्या दरवाजाने बाहेर पडला. पार्किंगमध्ये आधीच एक काळी कार सुरू होती. तो त्यात बसला आणि कार भरधाव वेगाने निघून गेली. रॉबिनने नंबर प्लेट पाहण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा नंबर चिखलाने झाकलेला होता. च्या, पुन्हा निसटला, तो स्वतःशीच म्हणाला. दरम्यान स्टेजवर सगळ्यांच्या नजरा त्या पॅकेटाकडे लागल्या होत्या. सिक्युरिटीने ते काळजीपूर्वक तपासलं. सर, यात स्फोटक नाही. आर्यनने पाकिट उघडलं. आत एक पेनड्रॉईव्ह आणि एक छोटासा कागद होता. कागदावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, सत्य लपवता येतं, मिटवता येत नाही. आर्यनने पेनड्रॉईव्ह मनीषकडे दिला. लॅपटॉप आण. काही क्षणात पेनड्रॉईव्ह उघडण्यात आला. स्क्रीनवर एक जुना व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओमध्ये वसंतराव देशमुख आणि गोविंद देशमुख एका जुन्या खोलीत उभे होते. दोघांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. वसंतराव म्हणत होते, जर हा व्हिडिओ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला असेल तर समजा रुद्रप्रताप अजूनही ब्लॅक फाईलच्या मागे आहे. पण लक्षात ठेवा, ब्लॅक फाईल ही फक्त कागदांची फाईल नाही, ती अनेक निष्पाप लोकांच्या आयुष्याचं संरक्षण आहे. गोविंद म्हणाले, आणि जर कधी खोली क्रमांक 7 उघडायची वेळ आली तर एकट्याने आत जाऊ नका. अचानक व्हिडिओमध्ये जोराचा आवाज झाला. कॅमेरा हलला. कोणीतरी दारावर ठोठावत होतं. वसंतराव कॅमेराकडे पाहून म्हणाले, वेळ संपली. तो आला आहे. आणि व्हिडिओ अचानक बंद झाला. संपूर्ण हॉलमध्ये कुजबुज सुरू झाली. पत्रकार एकमेकांशी बोलू लागले. आर्यनने लगेच लॅपटॉप बंद केला. हा व्हिडिओ इथून बाहेर जाणार नाही, त्याने ठाम आवाजात सांगितलं. कार्यक्रम संपवण्यात आला. रात्री सगळे बंगल्यात पसरले. हॉलमध्ये पुन्हा एकदा त्या पेनड्रॉईव्हबद्दलच चर्चा सुरू होती. तेवढ्यात नयनाच्या लॅपटॉपवर एक नोटिफिकेशन आलं. तिने स्क्रीनवर पाहिलं आणि तिचे डोळे विस्काटले. आर्यन, काय झालं? नयना थरथरत्या आवाजात म्हणाली, आत्ताच कोणीतरी आपल्या सिस्टीममध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या हॅकरने स्वतःचं नाव लपवलंच नाही. कोण? आर्यनने विचारलं. नयनाने स्क्रीन त्याच्यासमोर फिरवली. स्क्रीनवर मोठ्या अक्षरात फक्त एकच नाव चमकत होतं, रुद्रप्रताप. आणि त्याच्या खोलीत एक नवीन संदेश झळकत होता. उद्या सूर्योदयापूर्वी वाड्यात या, नाहीतर उशीर होईल. रात्रीचे 11 वाजले होते. हॉलमध्ये सगळे शांत बसले होते. स्क्रीनवर अजूनही रुद्रप्रतापचा संदेश दिसत होता.
काही क्षण कुणीच काही बोललं नाही. अखेर बाबा म्हणाले, आर्यन हा स्पष्ट सापळा आहे. मनीषनेही मान डोकावली. दादा, तो आपल्याला वाळ्यात खेचतोय. आर्यन खुर्चीतून उठला. हो, पण तो एवढा आत्मविश्वासाने बोलतोय म्हणजे त्याला वाटतं आपण घाबरू. अन्वी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तुम्ही जाणार आहात? आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं. हो, पण यावेळी त्याच्या अटींवर नाही, आपल्या तयारीने. नयना लॅपटॉपवर काहीतरी तपासत होती. काही मिनिटांनी ती म्हणाली, एक चांगली बातमी आहे. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. रुद्रप्रतापने मेसेज पाठवण्यासाठी जो सर्व्हर वापरला त्याचा एक छोटासा डिजिटल ट्रेस मिळालाय. तो वाड्याजवळच्या परिसरातून नाही तर शहराच्या बाहेरच्या जुन्या औद्योगिक भागातून पाठवला आहे. मनीष म्हणाला, म्हणजे तो आपलं लक्ष मुद्दाम वाड्याकडे वळवतोय. आर्यन हलकासा असला आणि आपण त्यालाच वाटू देणार की त्याचा प्लॅन यशस्वी झाला. सकाळी 4 वाजता देशमुख बंगल्यात हालचाल सुरू झाली. आर्यन, मनीष, रॉबिन आणि नयना तयार होते. आर्यनने काळा जॅकेट घातला होता. अन्वी त्याच्याजवळ आली. तिने देवघरातून आणलेला गंध त्याच्या कपाळावर लावला. काळजी घ्या, ती हळू आवाजात म्हणाली. आर्यनने तिच्या हातावर हलकासा हात ठेवला. मी परत येईन. अन्वीने हसण्याचा प्रयत्न केला. मी वाट पाहीन. जय धावत आला. दादा, माझंही नाव टीममध्ये टाका. अंजू लगेच म्हणाली, तू गेलास तर सस्पेन्सपेक्षा कॉमेडी जास्त होईल. जयने तोंड फुगवलं. मी आता मोठा झालोय. बाबा असले, मोठा झालास म्हणूनच घरी राहा आणि आमची काळजी घे. गाडी वाड्याकडे निघाली. पहाटेचं धुकं दाटलं होतं. काही वेळात ते जुन्या देशमुख वाड्याजवळ पोचले. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या वाडा अधिकच गूढ दिसत होता. मोठं लोखंडी गेट गंजलेलं होतं. अंगणात उभं असलेलं विशाल वडाचं झाड धुक्यात अर्धवट दिसत होतं. आर्यनने गणपत काकांनी दिलेली चावी बाहेर काढली. कागदावर लिहिलेलं होतं, वडाच्या झाडाखाली शोध. चौघांनी झाडाभोवती शोधायला सुरुवात केली. काही मिनिटांनी रॉबिनच्या पायाला जमिनीत बसवलेली लोखंडी रिंग लागली. सर, इथे काहीतरी आहे. सगळे तिकडे धावले. रॉबिनने माती बाजूला केली. खाली एक लहान दगडी झाकण दिसलं. आर्यनने ते उचललं. आत जुनं लोखंडी कुलूप होतं. त्याने चावी कुलपात घातली. खट्ट कुलूप सहज उघडलं. खाली अरुंद दगडी पायऱ्या दिसत होत्या. मनीष टॉर्च लावत म्हणाला, या वडाखाली तडघर आहे. आर्यनने टॉर्च हातात घेतली. सावध, सगळे माझ्या मागे. चौघे हळूहळू खाली उतरू लागले. काही पायऱ्या उतरल्यावर समोर लाकडी दार दिसलं. दारावर तेच संरक्षण चिन्ह कोरलेलं होतं. नयनाने आश्चर्याने कुजबुजली, हेच चिन्ह. आर्यनने अंगठी त्यावर चिन्हावर हलकासा स्पर्श केला. क्षणात दाराच्या आतून यंत्रणा हल्ल्याचा आवाज आला आणि अनेक वर्षांपासून बंद असलेलं ते दार हळूहळू स्वतःहून उघडू लागलं. दार पूर्ण उघडताच समोर एक मोठी दगडी खोली दिसली. भिंतीवर जुने कंदील लावलेले होते. मधोमध एक मोठं लाकडी टेबल, बाजूला लोखंडी कपाट आणि एका भिंतीवर देशमुख घराण्याचा जुना नकाशा लटकलेला होता. खोलीत अनेक वर्षांपासून कोणीच आलं नव्हतं, तरीही सगळं व्यवस्थित ठेवलेलं दिसत होतं. आर्यन हळूहळू आत गेला. मनीष आणि रॉबिनने संपूर्ण खोलीवर नजर फिरवली. नयना प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये टिपत होती. ही खोली साधी नाही, ती म्हणाली. इथे प्रत्येक वस्तूचं काही ना काही महत्त्व आहे. आर्यन टेबलाजवळ गेला. तिथे धुळीखाली एक जुनी डायरी, एक कंपास आणि एक लाकडी पेटी ठेवलेली होती. त्याने डायरी उघडली. पहिल्याच पानावर वसंतराव देशमुखांची सही होती. खाली लिहिलं होतं, जर तू इथपर्यंत पोहोचला असशील तर योग्य मार्गावर आलास, पण ब्लॅक फाईल अजूनही तुला मिळालेली नाही. मनीषने आश्चर्याने विचारलं, म्हणजे ब्लॅक फाईल इथेही नाही? आर्यन पुढचं पान उलटणार इतक्यात रॉबिनचा आवाज आला, सर, इकडे या. खोलीच्या कोपऱ्यात एक मोठी लोखंडी तिजोरी होती. तिजोरीवर पुन्हा तेच संरक्षण चिन्ह होतं. आर्यनने अंगठी तिजोरीसमोर धरली. काहीच झालं नाही. नयना पुढे आली. थांबा, अंगठी पुरेशी नाही, कदाचित किल्लीही लागेल. आर्यनने पितळी किल्ली बाहेर काढली. किल्ली कुलपात फिरताच तिजोरीचा दरवाजा हळूहळू उघडला. सगळ्यांनी आत पाहिलं, पण तिजोरी पूर्ण रिकामी होती. फक्त मध्यभागी एक छोटा काळा लिफाफा ठेवलेला होता. आर्यनने तो उघडला. आत एक फोटो आणि एक पत्र होतं. फोटो पाहताच सगळे काही क्षण स्तब्ध झाले. त्या फोटोंमध्ये वसंतराव देशमुख, गोविंद, एक लहान गाव आर्यन आणि त्यांच्या शेजारी उभा असलेला एक तरुण दिसत होता. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून गणपत काका होते. मनीष म्हणाला, म्हणजे गणपत काका सुरुवातीपासूनच या सगळ्यात होते?
आर्यनने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, आर्यन, जर ही तिजोरी तुला रिकामी दिसत असेल तर समज ब्लॅक फाईल योग्य ठिकाणी पोहोचली आहे. पण आता पुढचं सत्य तुला गणपत सांगतील. त्यांच्यावर विश्वास ठेव. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, रुद्रप्रताप कधीच एकटा काम करत नाही. पत्राच्या शेवटी अजून एक ओळ होती. तुझ्या घरावर नाही, तुझ्या व्यवसायावर पहिला मोठा हल्ला होणार आहे. तेवढ्यात नयनाचा मोबाईल जोरात वाजला. तिने कॉल उचलताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय? कधी? ठीक आहे, आम्ही लगेच येतो. आर्यनने विचारलं, काय झालं? नयना घाईघाईने म्हणाली, आर्यन, आपल्याला नवीन हॉटेलच्या साईडवर मोठा अपघात झाल्याची बातमी पसरली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय आणि शेअर मार्केटमध्ये देशमुख ग्रुपचे शेअर्स घसरायला सुरुवात झाली आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती. उलट त्याने शांतपणे मनीषकडे पाहिलं आणि म्हणाला, खेळ सुरू झाला आहे, पण यावेळी आपण त्याच्या प्रत्येक चालींचं उत्तर देणार. आर्यन, मनीष, नयना आणि रॉबिन तात्काळ वाड्यातून बाहेर पडले. गाडीत बसताच आर्यनने कंपनीच्या लीगल टीम, PR टीम आणि प्रोजेक्ट मॅनेजरला कॉन्फरन्स कॉल लावला. सगळ्यांनी शांत राहा. कोणतंही अधिकृत स्टेटमेंट माझ्याशिवाय बाहेर जाणार नाही. समोरून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणाला, सर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय. लोक म्हणत आहेत की आपल्या साईडवर मोठा स्फोट झाला. आर्यनने विचारलं, खरं काय आहे? सर, स्फोट नाही, एका छोट्या क्रेनचा ड्रायड्रॉलिक पाईप फुटला होता. 2 कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. पण कुणीतरी एडिट केलेला व्हिडिओ टाकून अफवा पसरली आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. मला हाच अंदाज होता. त्याने कॉल कट केला. नयना म्हणाली, रुद्रप्रताप आपल्यावर मानसिक आणि आर्थिक हल्ला करतोय. आर्यन म्हणाला, आणि आपण त्याला त्याच भाषेत उत्तर देणार. काही वेळात ते हॉटेलच्या साईटवर पोहोचले. बाहेर पत्रकारांनी आणि लोकांची गर्दी जमली होती. कॅमेरे आर्यनकडे वळले. सर, खरंच मोठा अपघात झाला आहे का? देशमुख ग्रुपचे लपवत आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. आर्यनने माईक हातात घेतला. सर्वप्रथम, आमच्या 2 कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत. दुसरं म्हणजे सोशल मीडियावर फिरणारा व्हिडिओ खोटा आणि एडिट केलेला आहे. सत्य लपवण्याची आमची गरज नाही. तेवढ्यात त्यांनी पत्रकारांना प्रत्यक्ष साईट पाहण्याचं आमंत्रण दिलं. सगळे आत गेले. काही मिनिटातच सगळ्यांना सत्य समजलं. अनेक पत्रकारांनी लगेच खोटी बातमी मागे घेतली. मनीष हसत म्हणाला, दादा, पहिली चाल फेल गेली. आर्यन शांतपणे म्हणाला, तो इतक्या सहज हार मानणार नाही. तेवढ्यात एका कामगाराने धावत येऊन सांगितलं, सर, हे तुमच्यासाठी मिळालं. त्याने एक छोटासा लिफाफा आर्यनच्या हातात दिला. आर्यनने तो उघडला. आत एक बुद्धिबळाचा काळा राजा होता. त्याखाली एक चिठ्ठी होती. पहिली चाल तुझी, पुढची माझी. आर्यनने तो बुद्धिबळाचा मोहरा हातात फिरवला आणि हलकसा हसला. रुद्रप्रताप, तुला खेळ आवडतो दिसतो. संध्याकाळी सगळे बंगल्यात पसरले. अनेक दिवसांनी वातावरण थोडं निवांत होतं. आईने सगळ्यांसाठी गरम भजी आणि चहा केला होता. जयने पहिलं भजे उचलताच अंजू म्हणाली, अरे, पाहुण्यांना तरी घेऊ दे. जय लगेच म्हणाला, मी पण घरचा पाहुणाच आहे ना, रोज ओरडा खाऊन राहतो. सगळे मोठ्याने हसू लागले. गणपत काकाही तिथे आले होते. त्यांनी जयकडे पाहून हसत विचारलं, तू लहानपणीही असाच होतास का? बाबा म्हणाले, याहूनही जास्त. पुन्हा एकदा हॉलमध्ये हशा पिकल्या. रात्री जेवणानंतर आर्यन आणि अन्वी बागेत फेरफटका मारत होते. वातावरण प्रसन्न होतं. अनेक दिवसांनी दोघांना शांतपणे बोलायला वेळ मिळाला होता. अन्वी म्हणाली, आज तुम्ही खूप वेगळे दिसत होतात. आर्यन हसला, का? कारण आधी तुम्ही रुद्रप्रतापच्या प्रत्येक चालीला रागाने उत्तर द्यायच्यात, पण आता तुम्ही शांत राहून त्याला हरवायचं ठरवलंय. आर्यन म्हणाला. त्याने अन्वीचा हात हातात घेतला. हे मी तुझ्याकडून शिकलो. अन्वी हसली. माझ्याकडून? हो, संकटात घाबरण्यापेक्षा शांत राहिलं तर मार्ग दिसतो. अन्वीच्या डोळ्यात आनंद चमकला. ती म्हणाली, मग आज एक वचन द्या. कसलं? हे सगळं संपलं की आपण काही दिवस कुठेतरी फक्त दोघांचं फिरायला जाणार. आर्यन हसत म्हणाला, पक्को. आणि यावेळी ऑफिसचा एकही फोन उचलणार नाही. तेवढ्यात आर्यनचा मोबाईल वाजला. स्क्रीनवरून एक अनोळखी नंबर झळकत होता. त्याने कॉल उचलला. समोरून शांत पण ओळखीचा आवाज आला, आर्यन, अभिनंदन, पहिली परीक्षा तू पास झालास. आर्यन काही बोलणार इतक्यात तो आवाज पुन्हा म्हणाला, आता दुसरी परीक्षा तुझ्या धैर्याची नाही तर तुझ्या विश्वासाची असेल. कॉल लगेच कट झाला. आर्यनने मोबाईलकडे पाहिलं. अन्वीने विचारलं, कोण होता? आर्यन शांतपणे म्हणाला, रुद्रप्रताप.